आता एक संतापजनक घटना समोर येते, ती म्हणजे घराच्या बांधकामासाठी माहेरहून 4 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी छळ केल्यामुळे विवाहितेनं विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलेलं आहे। आणि या प्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांच्या विरोधात राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून या विवाहितेनं इतकं टोकाचं पाऊल उचललंय। पण पाहतोय आजही हुंडाबळी किंवा सासरच्यांकडून पैशांची वारंवार होणारी मागणी आणि त्यामुळे होणारा छळ यामुळे वारंवार अशा विवाहितांच्या आत्महत्या होत आहेत। अशी प्रकरणं आजही समोर येत आहेत। प्रशांत शर्मा आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। प्रशांत, काय अपडेट्स या संदर्भात? आणखी एका विवाहितेची आत्महत्या दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। बरोबर आहे। तसा राहता तालुका पुढारलेला तालुका मानला जातो। स्त्री गुन्ह्यांबाबतही जागरूकता केली जाते। मात्र एकीकडे दुसरं बघितलं तर वारंवार ज्या हुंडाबळीच्या ज्या केस आहे त्या समोर येत आहे। हीच अशी केस आहे। अवघ्या 2022 मध्ये लग्न झालेल्या ह्या मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता। तिच्यावर चोरीचा आरोप केला गेला। त्याचबरोबरीने तिचा जो पती आहे तो एक बँकेत नोकरीला होता, त्यामुळे तिचं बाहेर गावी तिला जाणं होतं आणि तिने असंच एकदा आपल्या पतीला तुम्हाला नाशिकला येथे जाण्यासाठी त्रास होतो तर तुम्ही नाशिकला आपण घर घेऊ अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्याचा धागा पकडत तिला घर बांधण्यासाठी जे आहे घर मात्र ते काकडी येथे बांधायचं होतं, त्यासाठी तिला पैशाची मागणी केली गेली होती। आणि हा सगळा जो त्रास होत होता तिने घरच्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून टाकला होता। तिला एक मुलगी होती, त्या मुलीलाही भेटून दिलं जात नव्हतं, त्यामुळे तिने व्यथित होऊन आणि मानसिक तणावाखाली येऊन मुलीला सांभाळा असं सांगत जी आहे ती आत्महत्या केलेली आहे। तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केलेले आहेत। आता गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र यावर केस चालेल। मात्र अजूनही एका महिलेला पैशासाठी छळ करण्याची जी मानसिकता आहे ती समाजात कुठेतरी असल्याचे दिसून येते। नक्कीच प्रशांत, या विवाहितेच्या सासरच्या मंडळींवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याविषयी जरा अपडेट्स। सासरच्या मंडळींना ताब्यात घेतलेले आहे, त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। या प्रकरणात आता कोर्टात त्यांना पेश केलं जाईल, त्यांची पोलीस कस्टडी घेतली जाईल। मात्र एकंदरीतच बघितलं तर ती जी खुर्क्यातील मुलगी आहे ती मुलगी मात्र निघून गेलेली आहे। आता सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्या सुरूच राहतील। धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेट्स बद्दल।